नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून येते 2023चा पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळून बरेच दिवस येते पूर्ण झालेले आहे, परंतु अद्यापही आता काही शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा येते पीक विमा मिळालेला नाही। तर मित्रांनो, त्या शेतकरी येते टेन्शनमध्ये आलेले आहे की आपल्याला 2023चा पीक विमा का मिळाला नाही। तर मित्रांनो, येथे पीक विमाने येथे काही शेतकऱ्यांना येथे रिजेक्ट केलेले होते, त्यांना 1 रुपया सुद्धा येथे पीक विमा कंपनीने येथे विमा दिलेला नाही आहे। तर मित्रांनो, आता येथे राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन यामध्ये येथे राहिलेली रक्कम यामध्ये तुम्ही येथे GR काढला, या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी येथे GR काढलेला आहे आणि त्यांना येथे उरलेली रक्कम येथे अदा करण्यासाठी कंपनीला येथे आदेश दिलेले आहे। तर यामध्ये येथे GR सुद्धा येथे तुम्ही वाचू शकता। तर अशा पद्धतीने येथे GR आहे येथे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत 80-110 मॉडेलनुसार राज्य सरकारने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करायची दायित्व रक्कम ₹1927.52 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत हा GR येथे काढलेला आहे। तर मित्रांनो, हा GR येथे दिनांक 30 सप्टेंबर 2024 या दिवशी हा GR येथे निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता, तुम्ही बघू शकता, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80.110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम 1927.52 कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, येथे बघू शकता तुम्ही, आता येथे भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत, तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी ज्या कंपनीचा येथे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा विमा काढलेला होता त्यांना येथे 1927 कोटी येथे कंपनीमार्फत देण्याचा येथे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 2023चा पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आता येत्या काही दिवसात, म्हणजेच आता पुढे निवडणुका, त्यांच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना येथे लवकरात लवकर पीक विमा मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।